नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. त्यात पहिल्या यादी आली. आता पहिल्या यादीमध्ये बहुतेक लोकांचे नाव आले नाहीत. तर दुसऱ्या यादीबाबत मुख्यमंत्र्यांचे जे काही मंत्रिमंडळात असलेले दत्ता भरणे म्हणजे कृषी मंत्री यांनी आज पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दुसऱ्या यादीबद्दल खूप काही मोठे विधान केले. काय विधान केलं ते शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला आपल्या एकूण राज्यामध्ये पाऊस हा सुरू आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. विशेषतः मराठवाड्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आपण जे एकूण राज्यामध्ये पेरणीचं जे उद्दिष्ट दिलं होतं त्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर राज्यामध्ये ह्या वर्षी साधारणतः आत्तापर्यंत 84% पेरणी पूर्ण झालेली आहे. अजूनही काही ठिकाणी वापसा नसल्यामुळं पेरणी ही होणार आहे. तर आपण उद्दिष्ट 100% पेरणी साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये पेरणी होईल असा अंदाज आहे. जर सगळा विचार केला तर अमरावती भागामध्ये सर्वात जास्त पेरणी 92% पेरणी ही अमरावती भागामध्ये झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे. तर निश्चित प्रकारे आपण पावसाचं एकंदर परिस्थिती पाहून अंदाज बघून शेतकरी पेरणी करतायत. आपल्या माध्यमातून मी माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये काही कारणं वेगवेगळी आहेत, परंतु एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं. परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आपण नाव यादीची वाट पहा. याद्या जसजशा याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं. तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही असा हा निकष नाही. 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे. या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील काय चुका असतील या त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेल्या आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी
आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली, तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.